पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। लग्न कसं एकदम शिस्तीत आणि थाटात झालं पाहिजे। आणि खरं सांगू का, आमचा कमल किनी प्रोफेसर आहे। आम्हाला सून सुद्धा प्रोफेसर मिळाली असती ना तर बरं झालं असतं। झाला एवढा अपमान पुरं झाला, आता झाली शोभा बास। चला हो। आई, काही मदत करू का? काय ग? आई, अगं तू रडतीयस का? काय झालं? अगं काय नाही, मला सांग काय झालं? अक्षु, असं व्हायला नको होतं। हो ग, पण ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात। मुलगा चांगला आहे। हो आई, पण लग्न फक्त मुलाशी नाही, अख्ख्या कुटुंबाशी होतं। आपण इतके पुढे गेलोय आता। हो ना, आपल्याला कळलंच नाही कमलच्या बाबांच्या मनात काय चाललंय। जर कळलं असतं ना तर ही वेळ आलीच नसती। लोक काय म्हणतील? काय म्हणतील? आपण जर हुंडा दिला तर म्हणतील बेकायदेशीर वागले, हुंडा नाही दिला तर म्हणतील असं कुठे असतं का? आई, लोक दोन्ही बाजूनी बोलणार आहेत, आपल्याला ठरवायचंय आपण कसं वागायचं। पण आपण काहीतरी केलं असतं ना अक्षु। बेकायदेशीर? हे सगळं पुस्तकात ठीक आहे, प्रत्यक्षामध्ये नाही नाही नाही, आपण असं काही करूच शकत नाही आई। तरी मी यांना सांगत होते मुलींसाठी पैसे ठेवूयात, लग्नाला लागतील। पण आई, अगं आई, आपल्याकडे पैसे नाहीयेत म्हणून मी असं म्हणत नाहीये। अगं आपण श्रीमंत असतो तरी मी हेच म्हणले असते, कारण हे माझं तत्व आहे आणि मी ते सोडणार नाही। मी बाबांनाही सांगितलंय आणि आता तुलाही सांगते, बिन लग्नाची राहीन मी, पण हुंडा देऊन बोहल्यावर नाही चढणार। देवी अंबाबाई, आम्ही आमचं आई पण नेटाने निभावलं आहे, त्यामध्ये कुठेही कमी पडलो नाही। आम्हासनी अधिपतींचं सुख बाकी सगळ्यांपेक्षा मोठं आहे। त्यांना सुखी ठेवल अशी पोरगी येऊ दे आमच्या घरात। आई, लई पोरी आल्यात वधूच्या वेशात। ताई, फोन आला का ग जिजूंचा? नाही। अगं येईल की। काल जरा चिडचिडच झाली। म्हणजे ताईचं लग्न मोडलं? मोडेल कशाला? काल चिडचिड झाली आणि ताई जरा आगाऊच वाटली असेल त्यांना। काही आगाव नाही। आगाऊ तू वाटतेस। अरे जागे, अगं मी काय केलं आता? अगं मोठी बहीण आहे तुझी ती। पण लग्न नको मोडायला। ताई, तू आत्ताच्या आत्ता जिजूंना कॉल कर।
अगं पूजा करते ना ती. अहो तुम्ही फोन करता का त्यांना? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग. बस ताई मी काय म्हणते, तू आत्ता लगेचच कॉल कर ना आणि ना सॉरी म्हण त्यांना. अगं तू काही बोलत का नाहीयेस? हे बघ, ही चांगली साईन नाहीये. तू प्लीज कॉल कर ना जिजूंना. त्यांचा कॉल नाही आलाय आणि आपल्या जिजू मुलांनो, सकाळचं मंत्र म्हणायचं राहूनच गेलं आपलं, हो की नाही? चला. कमल, तुम्ही आय एम सॉरी. अहो जावाई बापू, तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? माहित नाही काल, पण काय झालं की असू दे हो. अहो लग्न म्हटलं की असं होतच. बाकी बाबा कसे आहेत तुमचे? बाबा बरेच. आपण बोलूच त्याबद्दल संध्याकाळी. आपण निघायचं का? येते. सॉरी. जिजू, म्हणजे आता लग्न मोडलं नाही ना? माझ्याकडून तरी नाही. येतो. बाय. बाय. या भावा. हा गुड मॉर्निंग. विषयले हार्ड झालाय बरं काय भावा. कसं काय लावूया नियोजन? सांग की मनाला शांत कसं करू मला सांग. काय कळण झालंय मर्दा मला. तुझ्या आयुष्यात असं केव्हा घडलं होतं? नाही नव्ह का? हा, तुला माहित आहे की नाही, आई साहेबांवर आमचं अमाप प्रेम आहे रे. त्यांचं मन आम्हाला राखायचंच आहे. पण आता अशा विषयात गोडी वाटायला लागल्या का नाही, तो विषय आई साहेब स्वीकार करणं कवाच शक्य नाही. तो पण मला असं कोड्यात का टाकत असेल मला काही कळत नाही रे. बघ की तर चढती. नाही नाही बरोबर आहे. मास्तरीन बाईंचा विषय मनातनं काढूनच टाकला पाहिजे. बरोबर आहे, तेच बेस्ट आहे. पण ते जमत नाही बावड्या. काय सांगायचं तुला, जमतच नाही. 2 दिवसात तुला शपथ खोट नाही सांगत, एवढा कहर झालाय नाही मला. त्या मास्तरीन बाई एवढ्या माझ्या लाईफ मध्ये एवढ्या महत्वाच्या होतील असं वाटलं नव्हतं रे. अन्याय नाही बघ. आई साहेब म्हणतात तसं त्या आगाऊ आहेत. आगाऊ आहेत की, पण मस्तवाल नाही आहेत. येतं का लक्षात? उद्धट मन लईत लई. आणि आई साहेब म्हणतात बघ की आपलं घर कारखाना हे ते असं वैभव बघून पुरी असं दबून जातात, हरकून जातात. पण ह्या तशा नाही आहेत अजाबात. म्हणतात तर मला त्या आवडल्या माहिती आहे काय. पण त्यासनी काय फरकच पडत नाही हो. त्याचं नुसतं शिक्षण, माझं शिकवणं, हाडाची शिक्षण. अगं हाड हे माणसं बघितलं जिथे जागती. हा, तुला बघून इथं माणसाच ताप यायला. त्यांना बघ शिक्षणाला काही चाटायचं काय, लोणचं घालायचं शिक्षणाचं. काय भावा, कुणाशी बोलतोयस? ते अरे भाषण करावलं रे, भाषण पाठ करावले.
आता सहकारी ग्रुपची मीटिंग नाही काय, तिथं भाषण टोकायला लागतंय, जरा का बस. अच्छा, सनबात झाला का तुझा? हा, चेहरा का असा झालाय तुझा? असं म्हणजे? अरे डोळे का सुजले तुझे? डोळे असेच आहेत आपले. जागा आहे मर्दा रात्रभर. का बरं? रातभर झोप नाही मर्दा. ओंक्या सांगालो काय तुला? का? लढाई मनाची मनाशी. म्हणजे हसाय काय झालं? इथं माझं मेंदू टिमवायची वेळ आली आणि तू हस. अरे होईल चार्ज, नको टेन्शन घेऊस. माझं तेच झालं रे. कसं आहे, एक अ मन आहे, एक ब मन आहे. बरं मग? अ मन थोरल्या सरकारांच्या बाजूने आहे आणि ब मन बायकोच्या बाजूने. प्रत्येक पुरुषाची ना हीच व्यथा असते. मास्तरीन बाईंच्या बाजूने, एवढंच म्हणत होतो मी. अरे भावी बायकोच्या बाजूने म्हण की. हे ओंके अरे गप की, तू तरी गप की. तू फालतूचं खूळ नको भरू आता माझ्या डोसक्यात. गप. तुला आवडलं तर आहे. काय आता आम्हाला आवडून काय करतोस? आम्हाला मस्त आवडले. आई साहेब रे. त्यांचं काय? चिडल्या माहितीये का त्या? कशावरून? अरे त्यांनी एक स्थळ आणलं होतं माझ्यासाठी. त्यांनी पसंत केलेली पोरगी काय आपल्याला आवडली नाही. मग काय चिडल्या रे त्या. तुला माहित आहे, त्या एकदा चिडल्या की मग आपलं मन कशाचं काय लागत नाही. कस तरी ते चांगलं वाटत नाही रे. रातभर मी तोच विचार करून करून डोसक्याचा पार भुगा पडला मरदा माझ्या. अरे ते ह्याचं काय झालं? कानातल्याच काय झालं? अरे त्यासाठीच तर तुला इथं बोलवलंय ना भावा. मी असताना कशाला काळजी करताय भाऊजी? भाऊजी झालं तुमचं काम. होय काय? नाही तर काय मस्करी करते का? आई शपथ. हे बघा, तू बसने जाणार आहेस का आता? बोल ना. मी बोलतेच. गरज असेल तेव्हा गप्प नाही बसत मी. हे बघ, माझं जरा चुकलं का. मी बोलायला हवं होतं, पण माझे बाबा फार चिडके आहेत ग. काल सगळ्यांसमोर मी काही बोललो असतो ना तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या. अरे पण आपलं ठरलं होतं ना कमल. हे हुंडा वगैरे काय मध्येच? तू थोडं समजून घे ना प्लीज. काय समजून घेऊ? रीतिरिवाज. रीतिरिवाज? हुंडा घेणं ही रीत नाहीये. तू नेहमी तलवार काय उपसतेस ग लगेच? थोडं नमतं घेतलंस तर काय बिघडणार आहे का तुझं? अरे नमतं घ्यायला माझी नाद नाहीच आहे. मग? पण जिथे प्रश्न तत्वांचा येतो तिथे मी नमतपणा कसा घेऊ? त्याला खोटेपणा म्हणतात. आणि जे मी करणारच नाहीये त्याच्याबद्दल मी खोटी आशा का देऊ? हेच सगळं सतत आदर्श नसतं अक्षरा. शाळेच्या बाबतीतही तेच केलंच. आधी भडकलीस आणि नंतर माफी मागितली. बोलून माफी मागण्यापेक्षा बोलण्याच्या आधी विचार करत जा ना. एक मिनिट कमल, मी बोलले म्हणून मी माफी मागितली नव्हती. मग? माझ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला स्पॉन्सरशिप मिळावी म्हणून मी माफी मागितली. आणि हा उद्धटपणा याचं काय? स्पष्ट बोलणं हा जर उद्धटपणा वाटत असेल कमल तर आपण काही नकोच बोलायला. कधी कधी माघार घ्यावी लागते. मोठी उडी मारायची असेल ना तर 4 पावलं मागे यावं लागतं. शाळेतही तेच, बैठकीतही तेच. कुठली उडी? हुंडा की शाळेची फी वाढ? तुझ्याशी ना बोलण्यातच काही अर्थ नाहीये खरंच. ठीक आहे, मग आपण नको बोलायला काही दिवस. तुझ्या ह्या वागण्याचा मला त्रास होतोय अक्षरा. अगाय, आणि एकदम हाय असं मिळालंय कानातलं. शेम टू शेम मिळालं एकदम. शिवानीला काम दिलं आणि तिनं कधी केलं नाही, असं होईल का? थँक्यू वर काय वहिनी, खरंच थँक्यू. आता काय नाही, यातलं एक ठेवायचं आणि एक द्यायचं त्यासनी. पण भाऊजी, ही रिंग नवीन वाटतेय ना?
हा होय हो, त्यांची जरा जुनी होती. मग आता नाही मी काय करतो, आता जाता आता सराफ कट्ट्याला जातो, त्यांनी काहीतरी जुगाड करून देतील मला. ते तुम्ही हा ठीक आहे, मला माझ्या बोलण्याचा एवढाच त्रास होत असेल तर काय काही नाही. नाही बोल ना. नको, जाऊ दे. हे बघ मी बाबांशी बोललोय, होईल सगळं नीट. नात्यात विश्वास पाहिजे कमल. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी भुवनेश्वरी मॅडमशी जे काही बोलले त्यात माझी काहीच चूक नव्हती. तुम्हाला अजूनही जर असं वाटत असेल की सगळी माझीच चूक आहे तर काय बोलू मी. माझ्या मुलांना शिकता यावं म्हणून मी माफी मागितली होती. मला वाटलं होतं तुम्ही समजून घ्याल. अगं मी काय बोलतोय, तू काय बोलतेस, काही मेळ आहे का? तुझा हाच ऍटिट्यूड तुझ्या अंगात येणारे अक्षरा. सर आत येऊ. ये अक्षरा, काय झालं? मी गेले होते मॅडमकडे. काय काय झालं ते तर सांग. माफी मागितली मी. सगळं त्यांच्या मनासारखं झालं ना? असं वाटतंय तरी, पण सर त्यांच्या खूप अपेक्षा होत्या. म्हणजे मी पाय धरून त्यांची माफी मागावी अशी अपेक्षा होती त्यांची. अगं जुन्या वळणाच्या आहेत त्या, तू काय केलंस? हात जोडून माफी मागितली. असू दे, त्यांचं समाधान झालं ना, मग आता आपल्याला त्रास नाही देणार त्या. समाधान झालं की नाही माहित नाही, पण स्पॉन्सरशिप देत आहेत ते. असं म्हणाले ना ते नक्की? हो तर म्हणूनच गेले होते मी सर. आता म्हणालेत म्हटल्यावर नक्की करतीलच. मुलांच्या दृष्टीने चांगलंच आहे ते. येते सर. अक्षरा एक मिनिट जरा, कुठे ते मी हे कानातलं तुझं आहे? हो सर. हे कुठे मिळालं तुम्हाला? मी काल दिवसभर शोधत होते. अगं या इथेच खाली पडली होती. मी विचारलं 2-4 जणींना, पण त्या नाही म्हणाल्या. म्हटलं तुला विचारून बघावं. थँक्यू सर, थँक्यू सो मच. माझीच आहे, हरवली होती सर. फेवरेट रिंग आहे वाटतं तुझी? हो सर, माझ्या बाबांनी गिफ्ट केली होती मला. वाह सर, थँक्यू सो मच. मी खूप घाबरले होते रिंग सापडत नव्हती म्हणून. तुमचे आभार कसे मानू मला कळतच नाहीये. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम नकोय, उशीर होतोय आपल्याला. हो सर, येते. थँक्यू. आज तुम्ही सगळ्यांनी खूप छान मार्क मिळवलेले, म्हणून माझ्याकडून तुम्हाला प्रत्येकाला एक पेन बक्षीस. अक्षय मगदूम हजर. अनिता बोरकर हजर. बबन शिंदे हजर. स्वप्नील सालपे हजर. मिताली अवघडे मिताली अवघडे. मॅडम ती नाही आली, ती शाळा सोडणार आहे. काय? तिच्या बा सोबत ती कामाला जाणार आहे. मॅडम तुम्हाला बोलावलंय. कुणी? अहो अर्जंट आहे. हा, मी क्लास संपल्यावर येते सांग. अहो नाही हाती बोलावलंय, चला लवकर. हा विनय. येस मॅडम. 5 नंबरचा धडा वाच.
पूर्ण वाचून काढा, मी आलेच 5 मिनिटात. ओके मॅडम. ए पान नंबर 15 काढा सगळ्यांनी. काय झालं, एवढ्या घाईत का बोलवलं? तुम्हाला माहितीये ना, वर्ग चालू असताना बोलवलेलं मला आवडत नाही. आणि काय आग लागलीये का आभाळ कोसळलंय, काय झालंय काय? असे का थांबल्यात आता?